कांसा 11 या संघाकडून खेळत असताना मोठा रणअप आहे। 6 चेंडू त्याच्या हातामध्ये, जबाबदारी आहे या 6 चेंडूमध्ये। तितकी जबाबदारी दोन्ही बॅटरमध्ये सुद्धा आहे, जिंकणं बंधनकारक आहे। यावेळेला जर आपण पाहिलं तर शार्दूल 11 यांना जिंकणं बंधनकारक आहे आणि कांसा 11 यांना आपल्या नावावरती अजून कोणताही विजय नाहीये। एक संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी लढतोय, तर दुसरा संघ या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय। जिंकण्याचं धाडस तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत नाहीयेत। इथे धाडस करावं लागेल, इथे प्रयत्न करावे लागतील। प्रयत्नांची पराकाष्ठता मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो क्रिकेटमध्ये केली जाते। तेव्हा कुठे आपला खेळ रंगतो, तेव्हा कुठे आपला खेळ बनतो। मॅच लावते सुरुवात, सुपर ओव्हर, सुपर संडे, सुपर मॅच। पहिला बॉल सुपर ओव्हरचा, खोचता बॉल सरळ बॅटने खेळून काढला। व्ही शेप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन रिझर मध्ये एक पकडला जातोय, एक सिंगल येते आणि दुसरीचा प्रयत्न केलाय सचिन पाटील यांनी। सचिन सराफदार यांनी नकार दर्शवला। एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते। अप्रतिम ही स्पर्धा आपण क्रिकेटचा महारण संग्राम पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय। सचिन सराफदार टाकी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतायत क्रिकेटचा महारण रणसंग्राम। पुढचा बॉल, गोलंदाज तयार, रॅडम ओव्हर द विकेट, खोचता बॉल चांगल्या रीतीने खेळून काढला आहे, एक्स्ट्रा कव्हर पकडला जातोय। दरम्यान थोडीशी चुकी, एक धाव महत्वाची आहे, एक चूक महागात पडेल, कारण तो जिंकला, तो या स्पर्धेत थांबला, जो या स्पर्धेत थांबला त्याने स्वप्न पाहिलं आणि ज्याने स्वप्न पाहिलं त्याच्या स्वप्नामध्ये शेववाडी तालुका प्रीमियर लीगची ही चमचमणारी ट्रॉफी आली। ट्रॉफी फक्त स्वप्नात येऊन चालत नाहीये मित्रांनो, स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुमच्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल। पावसाचा थेंब कितीही छोटा असला त्याच्यात अथांग तरंग निर्माण करण्याची क्षमता असते, तीच क्षमता यावेळेला गोलंदाज दाखवतोय। अप्रतिम गोलंदाजी होते, गोलंदाजी मार्क वरून ओमकारच्या माध्यमातून अचूक टप्प्याचा भेदक मारा, अप्रतिम गोलंदाजी होते। दर्जेदार आहे ही स्पर्धा, शेववाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मैदान के अंदर लड़ा वही सबसे बड़ा, वही सबसे बड़ा। इथे मोठा खेळाडू कोण होईल, जो मैदानाच्या आतमध्ये मोठं काम करेल तो होईल। 3 चेंडू झाले, धावा 4 आहेत। सुपर ओव्हर पाहतोय, इथे इनफिल्डच्या डोक्यावरून पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आहे क्षेत्ररक्षक, एक सिंगल, दुसरीसाठी धावा धाव धावा धाव आणि ते धावेचा होतोय पराभव, होतोय की काय पंचांचा डिसिजन, टिक 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 टिक, काळजाचा ठोका चुकणारा क्षण आणि बॅटर यावेळेला सेफ आहे। 6 धावा, 2 धावा सुंदररित्या कंप्लीट केलेत। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, क्रिकेटचा महारण संग्राम। 2 बॉल बाकी आहेत आणि 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत। अप्रतिम खेळ, क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय। हर एक मैच मैदान के अंदर नया रंग लाती है, क्रिकेट के दुनिया सभी को बहाती है। शेववाडी तालुका प्रीमियर लीग अक्रॉस द बॅट खेळून काढला, चेंडू पकडला जातो, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा डान्सिंग होता, पकडला, चुकी झाली, पुन्हा एकदा डोके दुखी, OMG, पाय असावे जमिनीवरती, कवेतांबर घेताना आणि हसू असेल आता ओठांवरती, धावा चोरून नेताना। आपण सातत्याने म्हणत असतो, दैनंदिन जीवनामध्ये म्हणत असतो, 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, आपल्याकडून एक चूक झाली तर इथे 4 लोकांनी मिळून एक चूक केली आहे, या 4 लोकांना आज लोक काय बोलत असतील। धावफलकावरती धावसंख्या होत आहे, त्यावेळेला मात्र पाहिलं तर 8 धावा झाली आहेत। 5 चेंडूंचा खेळ झाला आहे, शेवटचा बॉल, एक विकेट देखील आली आहे। चला स्पीडअप घ्यायचा आहे, स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे। रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए, हम है क्रिकेट के पुजारी, हमें तो शेववाडी तालुका प्रीमियर लीग का ये शानदार, दमदार, जोमदार, नामदार कप चाहिए। एक चेंडू राहिलाय, 8 धावा बनलेत, क्रिकेटचा महारण संग्राम आहे। शेवटचा बॉल आहे, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत। अजित जोंधळे ज्यांनी मागच्या मॅच मध्ये विस्फोटक कारनामा ठोकला होता, मागच्या इनिंग मध्ये
आणि इथे आल्या आल्या चेंडू हलक्या हाताने खेळून काढला वेगाने. एक सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी धाव केली गेली आहे जरूर, परंतु अजित जोंधळे धावत असताना पराभव होतोय, त्यांची विकेट होते, बॅटर गॉन होतोय. एक षटक कंप्लीट झालंय. सुपर ओव्हर मध्ये पहिल्या 9 धावा बनलेत. पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली STPL 2025 मध्ये. धावसंख्या पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती पाहतोय, म्हणजे 10 धावांची गरज असणार आहे टीम कांसा 11 या संघाला. चला स्पीडअप घ्यायचा आहे, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. याच्यानंतर या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर मंडळी देखील उपस्थित होणार आहेत. माननीय श्री आदरणीय सुनील दादा मस्कर, साई श्रद्धा सामाजिक सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर माननीय आदरणीय दत्तादादा मालुसरे, गंगाई जिम्स हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री अंकुशदादा चिकणे हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, आर्यन फिटनेस. त्याचबरोबर माननीय आदरणीय अतुलदादा माने हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. विनंती आहे मंचावरती मान्यवरांना आपण बसण्यासाठी आसन मोकळं करून ठेवायचं आहे. लगेचच या ठिकाणी या व्यासपीठावरती मान्यवरांचं देखील शुभ आगमन होणार आहे. विनंती आहे शार्दूल 11 आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आता जर सामना बरोबरीवरती सुटला तर विन दिलं जाणार आहे. सामन्यामध्ये आता कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आता ॲड झालेला आहे. सुपर ओव्हरमध्ये ज्यावेळी सामना जातोय त्यावेळी सुपर ओव्हर ही कंपल्सरी आपल्याला चेसच करायचे आहे. म्हणजे कांसा 11 यांना जिंकायचं असेल तर 10 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 10 धावा. काय आनंद आहे हा शाहवाडी तालुका प्रीमियर लीगचा. या पद्धतीच्या मॅचेस होत आहेत, किती आनंद आहे हा. सुपर ओव्हरपर्यंत मॅच आली आहे. पहा, कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे. प्रत्येकजण स्ट्रॉंग आहे, प्रत्येकजण मनापासून खेळतोय, प्रत्येकजण आपलं 100% देतोय. आणि जो 100% देईल तो या पद्धतीचे खेळ खेळत जाईल. एकही जण एकापेक्षा कमी नाही, एकापेक्षा एक सर्रास आहेत. चला स्पीडअप घ्यायचा. न्यू बॅट्समन, आता अतिरिक्त वेळ खर्च केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चला न्यू बॅटर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं प्लीज. शार्दूल 11 आपण वेळ यूज करू नका मित्रांनो. चला शार्दूल 11 आपण लगेचच बाजूला व्हायचं आहे आणि पंचांना आयोजन टीम आपण पाणी घेऊन जायचं आहे. पंच भर उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये आपल्यासाठी अक्षरशः अंगातून घामाचे पाट वाहत आहेत, परंतु शाहवाडी तालुक्याची वाट न चुकता चांगल्या रीतीनं काम पंचांचं आपण पाहतोय सर. पंचांनी कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये आणि आजच्या दिवसभरामध्ये सुंदर असं पंचांचे डिसिजन्स आपल्याला पाहायला मिळाले आणि तितकंच सुंदर पंचांनी या संपूर्ण सामन्यावरती नजर ठेवली आहे. एकही चूक महत्त्वाची नाही आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. DJ मास्टर आपल्याला संधी भेटते, ऐकूया ते कमांड. थँक्यू सो मच DJ. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. तुंबळ युद्ध, काठोकी टक्कर, मैदानाच्या आतमध्ये कलगीतुरा आणि पाहणाऱ्यांना येईल चक्कर अशी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये बनलेली आहे. चला स्पीडअप ठेवायचा आहे. सहा चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत कांसा 11 संघाला जिंकण्यासाठी. कैलाश, 10 धावा. कैलाश आणि सागर दोन्ही खेळाडू सज्ज गोलंदाजीवरती. SK
एसकेकडे दिली आहे ही जिम्मेदारी. एसकेचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चुकी करतोय यष्टी रक्षक. फेकी देखील तितकी चुकीची राहते या ठिकाणी श्रीकांत सर, ही खूप मोठी चुकी आहे. नक्कीच चूक आहे, चूक आहे, चूक आहे. चुकांपासून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सावध राहावं लागेल. बेसावध होते, लगेच धाव चोरली, लगेच धाव वाढवली आणि आपल्या संघावरती मोहर चढवली. एकूण धावा झाले 2, चेंडू राहिलेत आता मात्र 5 चेंडू 8 धावा. सापडेल का वाट? धावा आहेत 8. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी कांचा 11, शार्दूल 11 वाट तुंबवतय, वाट थांबवतय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला, परंतु एक चोरटी धाव प्रयत्न केला आणि बॅटच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 3. मॅच हाय व्होल्टेज आहे. एका बाजूला कैलाश आहे, एका बाजूला एसके आहे, एका बाजूला सागर आणि पुन्हा एकदा एसकेच आहे. एसके वरती जिम्मेदारी आहे. पहिला बॉल चांगला टाकला होता, थोडं यष्टी रक्षकांना फंबल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आले, त्यानंतर 1. आता मात्र 4 चेंडू 7 धावा. कोणाच्या सोबत 7 राहील? 4-7 आणि 1 क्या बात. चेंडू हवेत, हवाई सफर निघून जाईल. षटकार ठोकळीचे. आपल्या 6 धावा, एकूण धावा झालेत 9. म्हणजे आता बरोबरीवरती आलेत. अजूनही 3 चेंडू हातामध्ये आहेत आणि धाव बनवायच्या जिंकण्यासाठी कांचा 11 यांना अवघी 1. क्षेत्ररक्षक आता जवळ आलेत. 1 धाव राहिली आहे. विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्यास आता मात्र सुरुवात केली कांचा 11, परंतु शार्दूल 11 ने अजून जिद्द सोडलेली नाहीये. जिद्द, चिकाटी, दाहस, परिश्रम, इतिहास आणि कर्तृत्वाचा ध्यास. दांडी 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 गुल. बॅटर गन. चलो बाय ठोकडीचे. तर मॅच मध्ये कमबॅक केलाय शार्दूल 11 यांनी. जिद्द, चिकाटी, दाहस, पुन्हा इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. कारण दांडी गुल झाली आहे. 1 विकेट राहिली आहे आणि 1 धाव राहिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. जबाबदारी असेल, आउट झालो तर मी आउट होणार नाहीये, तर माझा संघ या टुर्नामेंट मधून बाहेर जातोय. परंतु जाता जाता कोणताही विजय भेटणार नाहीये. कांसा 11चा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. हर्षद पाटील पाटलांवरती जबाबदारी आहे. गोलंदाज देखील सुरेख आहे. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर वो फिर से उड़ सका वही अभी मैदान के अंदर जिंदा है. जिवंत आहेत. गोलंदाजी मार करून सचिन पाटील एसके अप्रतिम गोलंदाजी सजवत आहेत. सातत्याने संघर्षाची वाट प्रज्वलित करतायत आणि यशासाठी मित्रांनो संयम आणि समर्पण आवश्यक असतो. संयम आहे, समर्पण आहे, भेदक गोलंदाजी आहे, खोचक मारा आहे. सकारात्मक विचारांनी मित्रांनो आपला खेळ सकारात्मक बनतो आणि सकारात्मक खेळ यावेळी मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने मित्रांनो जग जिंकता येतं. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाहीये आणि कोणत्याही गोष्टीचं सखोल ज्ञान असल्याशिवाय आपल्याला यश भेटत नाहीये. सखोल ज्ञान आहे सचिन पाटील. 2 चेंडू 1 धाव 1 विकेट राहिले. सुपर ओव्हरची मॅच. पुलारलेनचा बॉल आणि हे काय घडलं? वाईट आणि चेंडू निघून गेला. खूप वाईट, सीमारेषा बाहेर. नशिबाची साथ तो क्या बात. चलो चौका.